प्रिन्सेस शकीला की राजवीर 11 कोण बाजी मारेल या आकर्षक ट्रॉफीवरती कोणत्या संघाची मोर उमटवली जाईल हे बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दापोलीकर देखील तयार झालेले आहेत। प्रिन्सेस शकीला हा जर संघ बघितला तर मला वाटतं दापोली प्रीमियर लीग मध्ये सुरुवातीच्या पर्वामध्ये सहभागी झालेला होता, त्या ठिकाणी चॅम्पियन देखील ठरला। त्यानंतर दापोली प्रीमियर लीग मध्ये सातत्याने संन्यास घेतला आणि दापोली चॅम्पियन लीग मध्ये पुनश्च एकदा संघ सहभागी झालाय। इथे देखील मोर उमटवण्याचा इरादा प्रिन्सेस शकीला या संघाचा प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थानं प्रवास खडतर होता, परंतु जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, संघर्ष करण्याची ताकद असेल तर अशक्य ते शक्य करू शकता हे दोन्ही संघाने आपल्याला दाखवलंय। विशेषतः मागच्या मॅच मध्ये राजवीर 11 संघाच्या शैलूने हे सिद्ध केलं की खऱ्या अर्थानं हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा। शेवटपर्यंत स्ट्रगल करत राहिला, हिम्मत हारला नाही। वन मॅन आर्मी, पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे शैलू जालगावकर कहते हैं। दापोलीचा विराट कोहली या नावाने का संबोधलं जातं हे पुन्हा एकदा त्याने निर्विवादपणे सिद्ध केलं। आपण सातत्याने म्हणत होतो शैलू जालगावकर दापोलीचा विराट कोहली आहे, परंतु आज त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं। का दिले गेले मला ती बिरदावली, यस मीच आहे त्याचा खऱ्या अर्थाने हकदार। अंतिम सामना लगेच सुरू होईल। नाणेफेकीचा कौल गेला प्रिन्सेस शकीलाच्या बाजूने। चला या आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा। या अंतिम सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर शिंदे सर तर डान्सिंग अंपायर सुजी सर। वेळ आपल्याकडे कमी आहे, खऱ्या अर्थानं चला वेळेचं बंधन आहे। 5 षटकांचा सामना आहे। कोणत्याही फलंदाजाने सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले किंवा कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर सन्माननीय सावंत सर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असेल। त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने 3 कॅच पकडल्या तरी देखील त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। वा अप्रतिम। चला या ठिकाणी मैदानामध्ये जाऊया। अंतिम सामना आपल्या समोर सुरू होतोय। एकीकडे आहे प्रिन्सेस शकीला, दुसरीकडे राजवीर 11। दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत। अर्थातच सरतेशेवटी कोण बाजी मारणार हे काही मिनिटातच तुमच्या समोर चित्र स्पष्ट होईल। नाणेफेकीचा कॉल प्रिन्सेस शकीलाच्या बाजूने। पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रिन्सेस शकीला संघाकडनं कदाचित रुपेश राणे येतील का? स्ट्राइक वरती यावेळेला सिद्धू असेल की शैलू असेल हे बघणं गरजेचं असेल। या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये नंबर 1 वरती ज्या खेळाडूचं नाव खऱ्या अर्थाने नोंदलं गेलंय तो खेळाडू म्हणजे सिद्धू तुम्हाला फलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल। तर मागच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना सलग षटकार मारत सामना जिंकून देणारा शैलू हा देखील तुम्हाला नॉन स्ट्राइक मार्कवरती पाहायला भेटेल। तर गोलंदाजी मार्कवरती प्रिन्सेस शकीला संघाचा आघाडीचा गोलंदाज रुपेश राणे लोढा वेंचर फाउंडेशन एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती तयार होतील। परेश मोहिते आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। परेश मोहिते लेजेंड क्रिकेटर, दापोली टेनिस क्रिकेट, आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती या। दरम्यान या ठिकाणी दापोलीकर देखील तयार आहेत। या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल। छोटा इमाद देखील आमचा तयार आहे इथे। प्रिन्सेस शकीला या संघाचा पाठीराखा। अगदी लहान वयामध्ये क्रिकेटची प्रचंड आवड जोपासणारा इमाद देखील तयार। यस दापोलीकर देखील तयार। जाऊया मैदानामध्ये। पहिले षटक घेऊन या ठिकाणी येतोय रुपेश राणे गोलंदाजी मार्कवरती, तर फलंदाजीसाठी स्ट्राइक वरती फलंदाज तयार। ओहो पहिला चेंडू बॅक टू बॉलर पद्धतीने खेळून काढला। 1 धाव तरी त्या नक्कीच कंप्लीट होईल। दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये। स्ट्राइक वरती मास्टर ब्लास्टर फलंदाज मागच्या मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं बहारदार कामगिरी केली तो शैलेश जालगावकर। दापोलीचा विराट कोहली स्ट्राइक वरती खेळताना आपल्याला बघायला भेटतोय। दरम्यान या मॅच मध्ये शैलूकडनं खऱ्या अर्थानं पापा सर खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असू शकतात। तर दुसरीकडे आपण जर बघितलं सिद्धू
थोडीशी संयमी सुरुवात करतोय. एक धाव त्याने घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वरती मागच्या मॅचचा हिरो शैलेश जालगावकर. एका रात्रीमध्ये तुम्ही स्टार बनू शकता, परंतु ती एक रात्री येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. हे पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सिद्धूने सिद्ध केलेलं आहे. दरम्यान हो, यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं जाते. ऑफ ड्राईव्ह केलंय. श्रेयस, मिथुन सरांच्या गाडीची चावी कुठे आहे? श्रेयस कुणाकडे आहे सर? इकडे. श्रेयस, चावी कुणाकडे आहे? पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. डावकुरा फलंदाज यावेळेला सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला रुपेश राणे, वा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शानदार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आता पोहोचली 8. या आकड्यावरती 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. अतिशय बहारदार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती सिद्धू यांच्याकडून, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार देखील आपल्या नावावरती नोंदवलेत. ते सिद्धू आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा भिरकवायचा होता ऑन साईडला, लॉंग ऑन रिचर मध्ये, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाहीयेत. एक धाव इथे कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या आता 9 या आकड्यावरती पोहोचले. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतोय. अतिशय बहारदार फलंदाजी पुन्हा एकदा या मॅच मध्ये सिद्धू याच्याकडनं सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये इरफान पापासर सिद्धूने पाया रचला होता आणि कळत चढवण्याचं काम केलं होतं ते शैलेश जालगावकर याने. या मॅच मध्ये देखील ही पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. या जोडीवरती किती धावांपर्यंत राजवीर 11 संघ मजल मारेल हे अवलंबून असेल. रुपेश राणे पुन्हा एकदा तयार. आखो टप्प्याचा चेंडू, वा पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा आहे, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाहीयेत. एक धाव इथे कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या आता पोहोचले पहिल्यांदाच दुहेरी अंकामध्ये, म्हणजे 10 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेले आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर सातत्यानं स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये. याला पॉझिटिव्ह क्रिकेट म्हटलं जातं आणि हेच क्रिकेट खऱ्या अर्थानं फार महत्वाचं आहे. चांगला चेंडू असेल तुम्ही सन्मान द्या. एखादा जर फुलटॉस चेंडू असेल किंवा हाफ व्हॉलीवरचा चेंडू असेल तर त्याच्यावरती मोठा प्रहार करा, जेणेकरून खऱ्या अर्थानं तुमच्या संघाची धावसंख्या ही सातत्यानं वेगाने पुढे सरकू शकेल. रुपेश राणे, लोढा वेंचर फाउंडेशन एंड कडनं पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. पंचांचा इथे वाईडचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू, पंच सुजी सर यांची अनोखी शैली आणि खऱ्या अर्थानं या शैलीसाठी ते ओळखले जातात. एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे. संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. दरम्यान यावेळेला जर आपण बघितलं तर स्ट्राईक वरती सिद्धू खेळतोय. सिद्धूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बारदार खेळी सातत्यानं सादर केली, आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत आणले आणि आता स्वप्न त्याचं आहे की अंतिम फेरीमध्ये देखील विजय मिळवायचा आहे. हो, पुन्हा एकदा सुरेख फटका ऑफ साईडला आपण पाहतोय. एक धाव तरी इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही चान्स आपल्याला पाहायला भेटत नाही. षटक देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या राजवीर 11 बिनबाद फार मोठ्या धावा म्हणता येणार नाहीयेत, कारण समोर प्रिन्सेस शकीला संघ आहे, ज्या संघामध्ये मौसिम बुरंडकर आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याने याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये
सलग मला वाटतं 4 चेंडूमध्ये 4 चौकार देखील मारलेले होते आणि त्याचबरोबर शैलू जालगावकर ज्यांनी मागच्याच मॅचमध्ये सलग 4 षटकार ठोकत आपल्या संघाला सेकंड क्वालिफायर मॅचमध्ये विजय मिळवून दिलेला होता. सो या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक देखील संपलेलं आहे आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी जनता किराणा एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय श्रेयस खटावकर. श्रेयसकडे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर गुणवत्ता आहे आणि ते सातत्यानं त्यांनी सिद्ध देखील केलेले आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या रेसमध्ये श्रेयस देखील प्रामुख्यानं आपलं नाव नोंदवताना आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान हसन टेकले होता, श्रेयस होता, विवेक पवार होता. दरम्यान विवेक पवार देखील स्पर्धेतनं बाहेर पडलाय, त्याचबरोबर हसन टेकले देखील स्पर्धेतनं बाहेर पडलेला आहे. मला वाटतं अजून देखील अरमान पलनाईक आहे या स्पर्धेमध्ये, त्याने देखील या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट देखील घेतलेले आहेत. तर 2 गोलंदाज प्रामुख्याने अजून देखील सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. त्यातला एक श्रेयस आहे तर दुसरा अरमान जो खेळतोय राजवीर 11 या संघाकडनं. श्रेयस मात्र तयार होतोय. यावेळी पुढे सरसवत मोठा फटका खेळायचा आहे परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी श्रेयसचा आत्मविश्वास देखील वाढताना आपण पाहतोय. ज्यावेळेला एखादा चेंडू डॉट येतो ना त्यावेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावताना आपल्याला पाहायला भेटतो. कारण फायनल मॅच मध्ये एखाद्या सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये डॉट चेंडू टाकणं खरं तर थोडंसं अवघड असतं परंतु इथे अशक्य ते शक्य करावं लागेल श्रेयसला देखील. आखो टप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच मयूर शिंदे सर आमच्या दिशेने वळतायत. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावरती नोंदवली जाते. संघाची धाव संख्या आता पोहोचले 13 या आकड्यावरती. अब 13 क्या होगा हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. ही आकर्षक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो. या ट्रॉफीवरती कोणता संघ आपले मोर उमटवणार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. श्रेयसचा आखो टप्प्याचा चेंडू सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये. तो जोपर्यंत चेंडूवरती चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे संधी होती. एक धाव कंप्लीट करण्याची स्ट्राईक रोटेट केली जाते. पापा सर बघा खऱ्या अर्थानं एक क्लास क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आपण पाहू शकतो. सन्मानजनक या ठिकाणी फलंदाजी केली जाते चांगल्या चेंडूवरती आणि ही खूबी राहिले ते खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजांची. कारण दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप मोठा प्रवास केलाय. कोणत्या चेंडूवरती कोणता स्ट्रोक खेळायला पाहिजे याची आता मला वाटतं चांगल्या पद्धतीने कल्पना देखील आलेली असावी दोन्ही फलंदाजांना. आणि विशेषतः ज्यावेळेला विवेक पवार गोलंदाजी करत होता त्यावेळेला चेंडू खाली राहत होते तर ज्यावेळेला चेतन पावशे शेवटचं षटक घेऊन आला त्यावेळेला चेंडू सरळ बॅटवरती येत होते आणि त्याच्यामुळे शैलूने त्याचा फायदा देखील उठवला होता. यावेळेला तो शैलू तयार. ओहो पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह करतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा कंप्लीट झालेत 15. षटक क्रमांक 2चा खेळ इथे सुरू असताना 5 षटकांचा सामना असेल. जो जितेगा वही सिकंदर कहलाएगा. तर सिकंदर कोण बनणार याची उत्कंठा अजून देखील तमाम दापोलीकरांमध्ये असणार आहे. दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान सज्ज झालंय फायनलचा सामना बघण्यासाठी. डावकुरा फलंदाज सिद्धू पुन्हा एकदा सज्ज होत असताना श्रेयस खटावकरच्या विरोधामध्ये श्रेयस तयार. ओहो पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये होता परंतु फटका प्रॉपर होऊ शकलेला नाहीये. अन्यथा चेंडू षटकाराच्या प्लॉटमध्ये जाऊ शकला असता. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावा झाले 16. बिनबाद 16. खूप चांगली पार्टनरशिप म्हणावी लागली या ठिकाणी. कारण पहिले 2 ते 3 षटकं कदाचित ही रणनीती असावी. राजवीर 11 संघाची डिफेन्सिव्ह खेळतील आणि त्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये ताबडतोब फलंदाजी तुम्हाला पाहायला भेटेल. कारण मागच्या मॅचमध्ये देखील हे चित्र आपण पापा सर पाहिलेलं होतं. पहिले 2 ते 3 षटकं थोडेसे डिफेन्सिव्ह खेळले त्यानंतर गेअर चेंज केला. एक्सिलेटरवरती पाय दाबला. गाडी रंपांपम पुढे चालवली होती. अगदी तसं चित्र या मॅचमध्ये देखील पाहायला भेटेल. श्रेयस तयार होतोय. श्रेयसचा टाकलेला हा चेंडू दरम्यान आउटफील्ड पास आहे. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. यावेळी येतोय चौकार. वेल प्ले. पार्टनरशिप नक्कीच म्हणता येईल. या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये खेळत असताना विशेषतः शैलू आणि त्याचबरोबर सिद्धू पाजी आपल्याला पाहायला भेटतात. का आम्ही आहोत दापोलीतले स्टार कडवे सांगण्याचा प्रयत्न होतोय. ओहो जबरदस्त स्ट्रोक.
टायमिंग प्रॉपर, वन बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. दरम्यान या ठिकाणी जे पहिले षटक रुपेश राणे यांनी हाताळलं. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर त्याने देखील 11 धावा दिल्या, एक वाईड देखील आला होता. त्यानंतर श्रेयस आला गोलंदाजीसाठी, त्याने देखील पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या, एक वाईड देखील दिला. एकंदरीत काय तर दोन्ही षटकामध्ये जर आपण बघितलं तर 12-12 धावा आल्या. दरम्यान यावेळेला गोलंदाजीमध्ये कमबॅक बदल होतोय का बघायचा की पुन्हा एकदा कमबॅक करेल रुपेश राणे, परंतु संभवतः यावेळेला बदल होईल. गोलंदाजीसाठी रमेश कोपटकर यावेळेला दाखल होत आहेत. लोढा वेंचर फाउंडेशन एंड कडून उंचपुरे असे गोलंदाज आहेत. ते सातत्यानं खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण दापोली चॅम्पियन लीग मध्ये त्याने देखील केलेली आहे आणि पुन्हा एकदा ते तयार झाले आहेत अंतिम मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. संभवतः त्यांचं शेवटचं षटक असू शकतं. याच्यानंतर कदाचित श्रेयसला दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे शेवटचं षटक आहे ते अप्रतिम टाकावं लागणार आहे. ते रमेश कोपटकर यांना समोर आहे डावखुरे फलंदाज सिद्धू. सिद्धूच्या बॅटमधून दापोली चॅम्पियन लीग मध्ये सर्वाधिक षटकारांची नोंद झालेली आहे आणि पुन्हा एकदा अजून देखील त्या लिस्टमध्ये एका दुसरा षटकार वाढेल का हे बघण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. दरम्यान यावेळेला रमेश कोपटकर समोरच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती लोढा वेंचर फाउंडेशन कडनं तयार होत आहेत. यावेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये, टायमिंग प्रॉपर, क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, फलंदाज कदाचित बाद. तर दुसरीकडे संपूर्ण राजवीर 11 ची टीम आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं प्रिन्सेस शकिलाला सपोर्ट करताना एकटा इमाद कापी आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तो गेले 3 दिवस मैदानावरती वावरतोय, प्रिन्सेस शकिलाला सपोर्ट करतोय, याचं खऱ्या अर्थानं कौतुक होणं गरजेचं असणार आहे. ज्या ज्या संघामध्ये त्याचे वडील खेळतात त्याच संघाला तो चेअरअप करतो, समोर संघ कोणताही असू दे. यावेळेला पुन्हा एकदा जर बघितलं तर रमेश कोपटकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा कोलवरचा चेंडू चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रेज मध्ये पोहोचलेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपण बघतोय. धाव संख्या आता 2 ने पुढे सरकत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर बघितलं तर एका फलंदाजांच्या मोबदल्यात राजवीर 11 संघ 26 या धाव संख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचलाय. परंतु जोपर्यंत शैलू आहे तोपर्यंत 60-65 धाव संख्या नक्कीच अपेक्षित असू शकते राजवीर 11 संघासाठी. रमेश कोपटकर तयार. ओहो, पुन्हा एकदा मनोज मोहितेसाठी टाकलेला चेंडू पुढे सरसावत मोठा प्रहार केलाय. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलाय. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली जाईल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडू अडवेल, थ्रो केला जाईल रमेश कोपटकर यांच्या दिशेने. तोपर्यंत संधी होती आणि आता स्ट्राईक वरती गोलंदाजांचा कर्दन काळ. शैलू तयार होतोय. दापोलीचा विराट कोहली या निकनेमने देखील सुपरिचित असणारा स्टार खेळाडू, ज्याने गेल्या अनेक पर्वामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या, तो हा स्टार खेळाडू आपण बघू शकतो.
या मॅच मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय रमेश कोपटकर यांच्या विरोधात लोढा वेंचर फाउंडेशन यांकडनं गोलंदाज तयार. ओहो, पुन्हा एकदा जोरदार प्रहार. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू खेळून काढला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकले. धावा झालेत 29. 29 षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना अप्रतिम कामगिरी पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील इरफान पापा सर जणू काही हीच पोझिशन होती. सुरुवातीची 3 षटकं थोडेसे डिफेन्सिव्ह खेळले आणि खऱ्या अर्थानं गेअर चेंज झाला तो 5व्या षटकामध्ये. 3रं षटक देखील थोडंसं मागणं आलं होतं. 4थं षटक पुन्हा एकदा कमबॅक झालं होतं आरवी फायटर्स कडनं. परंतु 5व्या षटकामध्ये मैदानामध्ये शैलू चालगावकर नावाचं जे वादळ आलं त्या वादळाने खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आग लावली होती आणि त्याच्यामध्ये भस्मसात झाला होता आरवी फायटरचा संघ. व्हॉट अ मॅच. अजून देखील क्रीडा रसिक विसरलेले नाही आहेत ते. सातत्यानं तो सामना पुढे अनेक महिने प्रेक्षकांच्या लक्षात राहील. पुन्हा एकदा हुक करायचा आहे. यावेळेला अपील होत आहे परंतु नाहीये. पंचाने अपील फेटाळले. टप्पा पडल्यानंतर कदाचित जर सांगितलं पंचाने लेग स्टंपला मिस करतोय चेंडू यावेळेला सेफ असेल. शैलू खऱ्या आता जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत इथे धावांचा पाऊस पडू शकतो. कारण हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय दापोलीमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. परंतु अवकाळी पाऊस तर आलेला नाहीये परंतु क्रिकेटच्या मैदानावरती ते पाऊस पडतोय धावांचा. तो देखील शैलेश जालगावकरच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये देखील तुफानी फलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील त्याला अगदी तशीच फलंदाजी करावी लागेल. रमेश कोपटकर पुन्हा एकदा लोढा वेंचर फाउंडेशन एंडकडनं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक तर संघासाठी 3रं षटक हाताळत असताना दरम्यान आतापर्यंत ज्या आपण 3 हॅट्रिक बघितल्या होत्या तर मला वाटतं त्यातल्या 2 हॅट्रिक जनता किराणा एंडकडनं नोंदवल्या गेल्या. वा, पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या संख्या 12 होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर देखील 12. 3ऱ्या षटकामध्ये देखील 12 आल्या. तर एकंदरीत जर बघितलं तर 12ची सरासरी सातत्यानं मेंटेन ठेवलेली आहे राजवीर 11 या संघाने. आपण जर बघितलं तर रुपेश राणे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं 12 धावा दिल्या. श्रेयस कटावकरला दुसऱ्या षटकासाठी त्याने देखील 12 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. तर आपण बघितलं की रमेश खोपटकर याने देखील 3ऱ्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. सातत्यानं प्रत्येक षटकामध्ये 12-12 धावा आलेल्या आहेत आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर 12च्या सरासरीमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 या आकड्यापर्यंत पोहोचले. येणाऱ्या 12 चेंडूवरती किती धावा येतील हे बघणं फार महत्वाचं आहे. 70च्या आसपास जर धावसंख्या गेली तर मला वाटतं एक चॅलेंजिंग टार्गेट यावेळेला प्रिन्सेस शकीला संघासमोर सेट केलं जाऊ शकतं राजवीर 11 या संघाकडून. तर दरम्यान या ठिकाणी स्ट्राईक वरती शैलेश जालगावकर तयार होतोय. दरम्यान यावेळेला श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, मोठा पटका खेळायचा आहे परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. पटका मात्र फसलाय. एक धाव मात्र इथे लेग बायच्या रूपामध्ये कंप्लीट होईल आणि सातत्यानं हे फार महत्वाचं आहे कारण ज्यावेळेला चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाही त्यावेळेला खरं तर संधी मिळाली तर तुम्ही लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा घेणं गरजेचं आहे आणि नेमकं तेच केलं जात आहे. कारण ज्यावेळेला शैलू फलंदाजीसाठी येतो त्यावेळेला सर्व क्षेत्ररक्षक थोडेसे दूर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला भेटतात. फलंदाजाच्या आसपास कोणताही क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटत नाही कारण शैलू नावाचं जे वादळ आहे त्या वादळासमोर पूर्णपणे अस्तव्यस्त झालेला संघ आपण अनेक वेळा बघितलाय. श्रेयस मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो या षटकामध्ये जनता किराणा एंडकडनं गोलंदाजीसाठी. ओहो, जबरदस्त स्ट्रोक. अगदी यष्टांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर इथे कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय तर नक्कीच या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. धाव संख्या आपण जर बघितली तर आता 39 या आकड्यावरती पोहोचले राजवीर 11 संघ.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवात मात्र खूप चांगली झाली होती सिद्धू आणि शैलू यांच्या माध्यमातून. सिद्धूनं देखील आपण बघितलं तर 11 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करताना. ओहो जबरदस्त स्ट्रोक, हवाई फायर. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत चेंडू पासून, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू अडवला जाईल तोपर्यंत संधी आहे दोन्ही फलंदाजांकडे. इथे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्याची. धावसंख्या आता 41 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. सुपर मॅच आपण सर्वजण पाहतोय. दापोली चॅम्पियन लीग 2023. असंख्य क्रीडा रसिक ऑनलाईन देखील आमच्या समेत जोडलेले आहेत. दरम्यान पैसा वसूल स्पर्धा आपण सर्वजण बघू शकतो. खचाखच भरलेले दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान. ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रेक्षक आपण पाहू शकतो आणि खऱ्या अर्थानं 7 समुद्रापार आमचा आवाज देखील पोहोचतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफटमच्या खूपच बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र कोणताही इशारा करत नाहीयेत. अगदी बरोबर आहे डिसिजन. यावेळेला खूप चांगला चेंडू बनावा लागेल श्रेयस याच्याकडून, कारण बुद्धिमत्तेचा वापर केला श्रेयसने. श्रेयसला माहिती होतं की फलंदाज शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफटमच्या थोडा बाहेर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू आल्यानंतर आता दबाव, प्रेशर फलंदाज मनोज मोहितेवरती प्रस्थापित होईल का? कारण ज्यावेळेला फलंदाजी करत असताना एका फलंदाजावरती दबाव निर्माण होतो त्यावेळेला काही ना काहीतरी चुका दबावामध्ये फलंदाजांकडनं घडत असतात. अगदी तेच चित्र इथं पाहायला भेटेल का हे बघणं फार महत्वाचं असेल. श्रेयस पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा लोअर फुल टच करून घेतला. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. यस इथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. जतीन साळगावकर आपल्याला विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. हुसेन बोल्ट सारखं तुम्हाला धावावं लागेल या मॅच मध्ये. जर धावा वेगाने जमवायच्या असतील तर जमैकाचे धावपट्टू होते हुसेन बोल्ट. एकंदरीत 3 ऑलिम्पिक मध्ये ते धावले होते. 9 गोल्ड मेडल त्यांनी पटकवली. 3 ऑलिम्पिक मध्ये धावत असताना 9 गोल्ड मेडल पटकावताना एकंदरीत 2च मिनिटं ते धावले होते, परंतु त्या 2 मिनिटांसाठी 20 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली. आज तुम्हाला देखील इथे धावावं लागेल, घाम गाळावा लागेल. परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळतात. वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या पोहोचले 44 या आकड्यावरती. 44 डबल 4. पुन्हा एकदा इरफान पापा सर आठवण करून देत आहेत. ज्या ज्या वेळेला ते आलेच समालोचन कक्षामध्ये त्या वेळेला 4-4 डबल 5 डबल 6 सातत्यानं बघितलंय. आता पुन्हा एकदा 7-7 बघायला मिळेल का ही उत्कंठा तमाम क्रीडा रसिकांमध्ये असेल. श्रेयस मात्र पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, मोठा प्रहार करायचा फटका फसलाय. एक धाव तर मात्र नक्कीच कंप्लीट होईल इथे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटक देखील संपले. एकंदरीत काय 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील जर आपण बघितलं तर शेवटच्या 4 षटकापर्यंत 45 धावा होत्या. 69 धावांचं टार्गेट होतं राजवीर 11 संघाच्या समोर आरवी फायटर संघाकडून आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या होत्या. आता देखील त्याचीच पुनरावृत्ती होईल का, हायलाइट्स आपल्याला बघायला भेटेल का हे बघणं इरफान पापा सर फार महत्वाचं असेल. कारण मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या 4 षटकांमध्ये 45 धावा, शेवटच्या षटकामध्ये 24 धावा बनवल्या. हिरो ठरला होता शैलू, परंतु आता स्ट्राईक वरती आहे मनोज मोहिते. ओहो, परंतु यावेळेला चांगला चेंडू टाकला जातोय. फलंदाजी ते बीट होईल, धाव भेटत नाहीये. अप्रतिम गोलंदाजीला सुरुवात होते. लोढा वेंचर फाउंडेशन एंड कडनं बाबा गोलंदाजीसाठी. सन्माननीय सूरज माडिक हे देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बाबा पुन्हा एकदा तयार. यावेळेला मनोज मोहितेसाठी टाकलेला चेंडू जोरदार अपील होतंय, परंतु नाहीये. फलंदाजी ते सुरक्षित असेल. एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येईल. गोलंदाजांचा कर्दन काळ
दापोलीचा विराट कोहली यस वन अँड वनली शैलेश जालगावकर स्ट्राईक वरती खेळण्यासाठी तयार होतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी पारितोषिकांचा वर्षाव झालाय. बेट्स बॉलरसाठी शूज देखील आपल्याला पाहायला भेटेल, परंतु इथे शैलूच्या बॅटमध्ये एक मोठा प्रहार आला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल, एक धाव कंप्लीट होईल. धावपलकावरती दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जातोय शैलूकडून, परंतु मनोज मोहितेने त्याला नकार दिलाय. कारण मनोजला देखील त्याच्या गुणवत्तेवरती विश्वास आहे. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती देखील कधीच करत नाही. न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीब देखील हारायला तयार असतं. आज ते सांगेल इथे मनोज मोहिते. पोलटॉ चेंडू, मोठा प्रहार, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. वा, प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कोलवरचा चेंडू, यावेळेला मनोज मोहिते याच्यासाठी टाकला जातो. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. शैलू कदाचित इथे दुसऱ्या धावेवरती तयार नव्हता. एकच धाव घ्यावी लागेल इथे आणि एका धावेच्या माध्यमातून धाव फलक जर आपण पाहिला तर 54 या आकड्यावरती पोहोचला. एक षटकाराला तर 60 पार होऊ शकेल. कदाचित त्याच्यासाठी प्रयत्न होईल का? मागच्या मॅच मध्ये अगदी शेवटच्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या शैलूने. या मॅच मध्ये पुन्हा एकदा तीच करामत करतोय का? उलटा चेंडू, मोठा प्रहार, हवाई फायर. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे. कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज इथे बाद. देखील शूज पुरस्कृत झालेत महाराष्ट्र फुटवेअर यांच्याकडून. त्याचबरोबर उगवता तारा हा अवॉर्ड देखील या स्पर्धेच्या दरम्यान आपण ठेवलाय आणि त्याच्यासाठी स्मार्ट वॉच असेल शेखर आग्रे यांच्याकडून पुरस्कृत झालंय. तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी अँड्रॉइड फोन, त्याचे सर्व नाकोडा मोबाईल. जैन साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान आपण या इनिंग ब्रेक मध्ये विलास मोरे यांचा वाढदिवस साजरा करूया. यहाँ पर विलास मोरे का यहाँ पर बर्थडे सालगिरह है, हम उनकी मना रहे, उन्हें ढेर सारी कामनाएं दे रहे हैं।
बोलते हैं, किसी शायर ने क्या खूब कहा विलास मोरे, तुझे ऐसा उरूज नसीब हो इस दुनिया में। विलास मोरे नसीब हो इस दुनिया में कि आसमां भी तेरी रफ़्फ़तों पे नाज करे, आसमां भी तेरी रफ़्फ़तों पे नाज करे। तो साथ ही साथ मैं हमारे यहाँ पर तमाम मेहमानान जो आए हुए हमारे व्यासपीठ के ऊपर, उनके लिए भी मैं आराकनी कमेटी की तरफ से कहूँगा कि नसीब जाग उठाए आज इस महफिल का, नसीब जाग उठाए आज इस महफिल का, कि शुक्रिया अदा करूँ कैसे हम आपके यहाँ आने का, आपके यहाँ आने का। यहाँ पर हमारे बंटी बेरेसो भी मौजूद है, उनका भी मैं हमारी तरफ से इस्तकबाल करता हूँ। घड़ी शादमानी की खुदा ने दिखाई है, हमारे आज़ाद मैदान में तकरीब चैंपियन लीग की है। तमाम उम्र हम भूल न पाएंगे आप सभी का एहसान, आप लोगों ने जो शिरकत की मेहरबानी की है, शिरकत की मेहरबानी की है। तो लीजिए, आपको मैं मिनटों सेकंडों के बाद ले चलूँगा। सबसे पहले मेरी तरफ से तमाम क्रिकेट दर्शकों की खिदमत में आदाब। मैं आपको ले चलूँगा कुछ ही मिनटों सेकंड के बाद सात समंदर पार, यहाँ से लाइव आपको मैं प्रसन्न करूँगा, क्योंकि अभी मेरी शैली के अंदर मुझे बदल करना पड़ा, बार बार कह रहा हूँ। और आज की शाम देखिए किसके नाम होती, वैसे पहली शैली के नाम हुए यहाँ पर। और यहाँ पर एक धमाका के मैच हो सकता है। स्ट्राइक पर आए हुए यहाँ पर मोहसिन प्रिंसेस शकीला की तरफ से उनके साथी बल्लेबाज है अमय पालकर, बॉलर है मनोज, लेफ्ट एंड ओवर दी विकेट, जबरदस्त, बहुत बढ़िया, यहाँ पर बच गए मसीन। गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, देखना क्या फुटबॉल खेलते हैं, बाउंड्री फॉर वेरी एक्सीलेंट शॉट। विजय माली और परमेश जैन को भी हम गुजारिश करते हैं कि हमारे स्टेज पर आकर चांद चांद लगा है, जीनत बढ़ाई, शोभा बढ़ाए। और मशीन के बल्ले से निकलता हुआ छक्का यहाँ पर ईट का जवाब पत्थर से दूंगा, क्योंकि वो शेलू के अगले वाली मैच के छक्के देख रहे थे, उसी अंदाज से भी खेल रहे। मैं भी किसी से कम नहीं हूँ, ये भी कह रहे यहाँ पर मोहसिन। इमाद किधर गया, हल्के हाथों से पुश किया, बहुत बढ़िया फील्डिंग का मुजाहरा वहां पर पॉइंट पर फील्डर द्वारा। इस सेकंड के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11। निसार प्रकार साहब की तरफ से हमारे डांसिंग अंपायर जो सुजी है, उनके लिए 500 रुपये यहाँ पर आ चुके हैं। बहुत बढ़िया मनोरंजन करा रहे यहाँ पर क्रिकेट श्रद्धाइयों का, क्रिकेट दर्शकों का। फिर से एक बार मनोज राइट हम और दी विकेट लोंडा वेंचर फाउंडेशन इनकी तरफ से, उनके सामने होंगे अमय पालकर। फील्ड का चारों तरफ मुआयना किया, देखना किस अंदाज से खेलते। यहाँ पर फिर से एक बार मनोज राइट लेफ्ट हैंड ओवर द विकेट। आई गेंद के पटकती हुई गेंद थी, जबरदस्त हवा के अंदर गेंद, वहां पर फील्डर मौजूद है, देखना क्या होता है। हो सकता है गाँव
नेक्स्ट बैट्समैन शोएब बलमारे, उनके पास भी यानी छक्के के रिकॉर्ड के लिए मौका भी यहाँ पर है। गालिबन 4 छक्के उन्हें लगाना पड़ेंगे, 5 गालिबन 5 लगाने पड़ सकते हैं। देखना है वो लगाकर 5 छक्के उस इनाम के हकदार हो पाती है। यानी मोहसिन 5 लगाने के बाद इक्वल हो जाएगा, यानी 50-50 करना पड़ेगा। मोहसिन ने हल्के हाथों सम्मानित रूप इसने शोएब ने खेला। सेकंड के साथ शोएब ने अपना खाता खोला है कि स्कोर आगे बढ़ता हुआ 12 एक विकेट के नुकसान पर, जबकि इस बारी की पहली ओवर जारी है जिसे लोंडा वेंचर्स फाउंडेशन इन की तरफ से लेके है मनोज। अभी उनके सामने यहाँ पर मोहसिन, जिन्होंने एक शानदार छक्का धुआंधार चौका लगाया था। फिर से एक बार तैयार मोहसिन ब्रोन कर हल्के हाथों से पुश कर दिया, पहुंच सकते, बार बार बचे। यहाँ पर कुछ भी मामला हो सकता था, यहाँ पर सन्नाटा चाह गया। यहाँ पर शाहवेज न्यूज से करके तो दिल लटक गया था। यहाँ से देख रहा हूं मैं, अगर ये कीमती विकेट गिरती तो थोड़ी सी हड़बड़ाहट, नैया डूबती हुई नजर आती, लेकिन होता है क्रिकेट के अंदर, न जाने कौन सा खिलाड़ी कब खेल जाए। जैसे आपने शोएब को देखा, शहीन को देखा। क्रिकेट शेदाई को फिर से एक बार क्योंकि आने वाले 21, 22, 23 अप्रैल को हमारे दस्तूर हिंद बनाने वाले, यानी संविधान बनाने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के मौके पर टूर्नामेंट रखा गया है। फर्स्ट प्राइज 25,000, सेकंड 15,000। देखिए इस बीच आसमान बिल्कुल साफ है, लेकिन हल्के हल्के अभी बादल आने शुरू हो गए हैं। यहाँ पर हवाएं ठंडी ठंडी चल रही। इस बीच बल्लेबाजी का मुजाहरा कर रहे हैं मोहसिन और शोएब, और गेंदबाजी का क्रम जारी रखे हुए अरमान। ये भी इन्हें विकेटों के लिए 12 विकेट लेकर शायद आगे ही चल रहे हैं। और मजीद भाई चिटे ने पहले डीपीएल के एमजे टाइगर के मालक, पटकती हुई गेंद यहाँ पर अरमान की, लेकिन अंपायर का इशारा, महेश का इशारा वाइड। इस 1 रन के साथ अतिरिक्त रनों की संख्या बढ़ती हुई, एक स्कोर आगे बढ़ता हुआ 13। शायद हमारे शिव सागर साहब कहेंगे कि यानी 12 विकेट लेके पहले नंबर होंगे अरमान। शोएब के सामने अरमान देखने अपने क्या अरमानों के बादल लेके आए हल्के रिवर्स स्लिप से निकलती हुई बाउंड्री फॉर वेरी एक्सीलेंट शॉट। 4 रन, इन 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17। शोएब अपने निजी स्कोर पर कर रहे हैं 5। कुल मिलाकर प्रिंस शकीला का हो गया है 17। दरम्यान या ठिकाणी तमाम दापोली चॅम्पियन लीग ही स्पर्धा पाहत आहेत आणि या दापोली चॅम्पियन लीग स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी अँड्रॉइड फोन पुरस्कृत झालेला आहे नाकोडा मोबाईल यांच्याकडून, आणि कार्यरत नाकोडा मोबाईल यांच्याकडनं देखील गुढीपाडव्यासाठी एक मोठी ऑफर आलेली आहे। जर तुम्ही देखील तुमचा आवडता मोबाईल घेऊ इच्छित असाल तर आजच खऱ्या अर्थाने नाकोडा मोबाईल यांच्याकडे संपर्क साधा, कारण नाकोडा मोबाईल यांच्याकडून गुढीपाडव्याच्या निमित्तानं खूप मोठी ऑफर त्याने पुरस्कृत केलेली आहे। तर नक्कीच संपर्क साधा आणि तुमच्या आवडीचा मोबाईल त्यांच्याकडून खरेदी करू शकता। धन्यवाद। तो आया अरमान, आया जबरदस्त गेंद। यहाँ पर फिर से एक बार मोहसिन बहुत जल्दबाजी कर रहे हैं, यहाँ पर आगे निकल रहे हैं। इमाद को चाहिए कि अपने वालिद मोहतरम को कुछ समझाए बाहर से, किधर है इमाद, दिखाई नहीं दे रहा है ना? हाँ, नहीं मुझे नजर नहीं आ रहा है अभी वो, क्योंकि वो है ना बहुत सपोर्ट करता है। इमाद आ जाए, आपके अब्बा गड़बड़ कर रहे हैं। ये भी खाली यहाँ पर, फिर भी वो भी खाली। स्कोर अभी तक रुका हुआ है 17। सूरज आहिस्ता आहिस्ता ढलता हुआ अपने मंजिल मकसूद की तरफ रवा दवा यानी हरने की ओर चला जा रहा है। आसमान पर हल्के हल्के काले काले बादल छारे बीच अरमान राइट आर्म ओवर दी विकेट, पटकती हुई गेंद, और अंपायर महेश शिंदे का इशारा वाइड। इस सेकंड के साथ अतिरिक्त रनों की संख्या बढ़ती हुई 2 स्कोर आगे बढ़ता हुआ 18। 1 विकेट के नुकसान पर पहली विकेट गिरी थी अमय पालकर के रूप में। फिर से एक बार अरमान को कुछ समझाते हुए देखना अपने अरमानों के
बादल कैसे लेके है अरमान, किनारा यहाँ पर शोहेब दूसरी मरतबा खुशकिस्मत और स्कोर अरे तो होंगे यहाँ पर अरमान। राइट हम और देखिए पटक हुई गेंद थी, हो बहुत बढ़िया गेंद, समझ न सके यहाँ पर बल्ला नीचे से, इस मर्तबा गेंद ऊपर से, कभी गेंद नीचे से बल्ला ऊपर से होता है। जैसे जैसे यहाँ पर दिन ढलता जा रहा है वैसे वैसे क्रिकेट दर्शकों की तादाद कचाकच भरी हुई हमारे पाए पीछे सब क्रिकेट शेदाई कचाकच भरे हुए। आई सवाल है यहाँ पर दापोली चैंपियन लीग का, आइए देखना होगा कौन बनेगा इस चैंपियन लीग का मालिक, प्रिंस शकीला या राजवीर। राजवीर फिर से एक बार राइटम ओवरदीव के गेंद करेंगे यहाँ पर अरमान, जनता किराना माल इनकी तरफ से उनके सामने होंगे शोएब। ओहो यहाँ पर लाइन की गेंद थी, समझ न सके, फिर भी उसे सम्मानित रूप से उसे खेला। एक रन लेने के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 23, 2 ओवर के इख्तिताम पर स्कोर पहुंचा है 23, एक विकेट के नुकसान पर। जब आगरे की कहीं पर लगा था उनका ये शायद आवड़ता गन डांसिंग अंपायर है, डांसिंग अंपायर सुजी के ये भी देखना अभी उनको मौका मोहसिन दे पाते या नहीं, या शोएब देते उनको मौका भी उन्हें डांस करने का। बॉलर नेम अजिंक्य, स्लो डिलीवरी यहाँ पर समझ न सके यहाँ पर शोएब। यही शोएब है जिन्होंने अपनी टीम को फाइनल के अंदर पहुंचाया था, एक धुआंधार बल्लेबाजी की थी, उनके सामने ही लेफ्ट हैंड रन 2 विकेट। बॉलर अजिंक्य हल्के हाथों से पुश, अरे फील्ड मिस, लेकिन अपनी टीम को 3 रन बचाई, यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ 24। 16 गेंदे 31 रन, मशीन स्ट्राइक पर है। अभी देखना है हमारे जो डांसिंग अंपायर है, 3 दिन से लगातार अंपायरिंग के फराइज अंजाम दे रहे हैं, उनको अभी मौका मोहसिन दे पाते या नहीं। वो भी सोचते होंगे भाई मोहसिन छक्का लगा ये मैं अपना डांस शुरू कर दूंगा। यहाँ पर हमारे म्यूजिक तैयार है, अजिंक्य है, बहुत बढ़िया गेंद ऑफ स्टॉप की तरफ गेंद जाती हुई, बाउंड्री फॉर वेरी एक्सीलेंट शॉट, 4 रन।
ना बाबा ना, मौसी नहीं, वहां पर भी देखना है क्या होता है। सूरज ढल रहा है, अंधेरा छा रहा है यहाँ पर। अजिंक्य आए हल्के हाथों से पुश करना चाहते हैं। जब भी मैंने इस टूर्नामेंट के अंदर मोहसिन को देखा, उनके बल्ले पर सही ढंग सही प्रकार से गेंद नजर नहीं आ रही है। समझ में नहीं आ रहा है कि मोहसिन को इस मैच में क्या हुआ है। यही मोहसिन है जिन्होंने चुपलुन के अंदर लगातार 10 छक्के लगाए थे, एक ओवर के अंदर 8 छक्के, ये भी उन्होंने रिकॉर्ड किया है। लेकिन आज हमारे इस टूर्नामेंट दापोली चैंपियन लीग के अंदर नाकाम नजर आ रहे हैं। होता है क्रिकेट के अंदर, इसी का नाम क्रिकेट है। फिर एक बार जिनके एक पटकती गेंद थी, ये भी खाली और वो भी खाली। अंपायर का इशारा ओवर समाप्त। छब्बीस रन। मुजफ्फर चिट्टे साहब से भी गुजारिश है कि स्टेज पर आकर रौनक की अफरोज हो जाएंगे। मुजफ्फर चिट्टे साहब, आपकी आमद हमारे लिए से इज्जत है। जतिन सालगांवकर भी आ चुके हैं, हमारे परेश मेहते भी आ चुके हैं, बंटी बिलो से मल्लिक राहुल मंडलिक साहब भी है। 12 गेंदे 26 रन। अभी जो आपने देखा था कि 6 गेंदे 24 रन हुए थे, अभी 12-26 कह नहीं सकते क्योंकि सूरज ढल चुका है, दरख्तों के नीचे जा चुका है, अंधेरा हल्का हल्का छाया हुआ है। इसलिए अभी गेंद आए देखना है कि बैट्समैन को दिख पाती या नहीं। स्ट्राइक पर होंगे मोहसिन। ये एंड छक्कों चौकों की बरसात का एंड है। देखना उनके सामने सबसे सफल टूर्नामेंट के बॉलर 12 विकेट लेकर एक नंबर की पोजीशन पर रहने वाले हमारे अरमान हैं, और उनके सामने उतनी तुल्यबल, उतने मजबूत, जानदार, तजुर्बाकार बल्लेबाज मोहसिन बुरनकर। देखना उनका बल्ला क्या बोलता है। राइट हम और दी के डंटा किराना मालिन की तरफ से मोहसिन के लिए ये गेंद, लेकिन उनके बल्ले पर सही ढंग से प्रकार से नहीं आ रही है। इसको आगे बढ़ता सेकंड के साथ। क्या बात है साही, मैंने सुबह को याद किया था बापू गोसावी की, और बापू गोसावी आप जहां कहीं भी आने की कोशिश करें, मेरी आवाज को लब्बैक कहते स्टेज पर आ जाए। एक जमाना था आपका, मुझे मालूम है, आपका दिल बाग बाग होता होगा। आपको हार्ट पोजीशन की वजह से आपने क्रिकेट को छोड़ा। आइए बापू गोसावी साहब। और अंपायर महेश शिंदे का इशारा वाइड, क्योंकि मेरे रिटायरमेंट के टूर्नामेंट के अंदर आपका भी हिस्सा रहा था, क्योंकि मैंने आपको 99 के अंदर लिखे, जब मैंने क्रिकेट से रिटायरमेंट लिया था। आप बापू गोसावी टीम के खिलाड़ी थे। बापू गोसावी कमांड नौ शक्ति के लिए काफी अच्छी क्रिकेट खेले आपने बापू। ये भी खाली। बापू क्या हुआ? 31 अभी तक इसको रुका हुआ। 31-31। ये नहीं कह रहा हूं, इन्हें सूरज ढल चुका है, यहाँ पर रोशनी कम है, यहाँ पर गेंद दिख नहीं रहेंगी शायद बल्लेबाज को, लेकिन उन्होंने टॉस तो जीत लिया था। आप ग्राउंड की बनावट को देखते हुए बल्लेबाजी भी ले सकते थे। अंदाज अपना अपना, हवा के अंदर गेंद, देखना है क्या होता है यहाँ पर। अरे क्या है, बापू आपला पाय गुण झाला शैलूला। बापू आप आए, बहुत खुशी हुई क्योंकि मैंने आपकी याद किया था आपको बापू, क्योंकि मुझे आज भी वो दिन याद है बापू गोसावी
कि आपके घर मैं और आरिफ फराई आपको बुलाने गए थे, याद है ना आपको? इशारा कहते जाओ मैं आ रहा हूं। यादें रहती है गालिबन 1998 की 31। दिल्ली अभी भी दूर है मोहसिन। ऋषि मालू की तरफ से जिनके जो कैच प्रैक्टिस के 100 रुपये आ चुके हैं यहाँ पर। और 13 विकेट लेकर अभी आघाड़ी पर चल रहे यहाँ पर अरमान। हुक शॉट खेलना चाहते थे लेकिन अंपायर महेश शिंदे का इशारा वाइड। स्कोर आगे बढ़ता हुआ 32-32। इस एंड से शिवसागर साहब कम से कम एक आध 2 छक्के आना जरूरी है, लेकिन सूरज ढल रहा है, यहाँ पर अंधेरा, रोशनी कम नजर आ रही है। बनावटी है ऐसी एक अरमान राइट हम ओहदी विकेट जनता किराना माला इनकी तरफ से। 9 गेंदे 23 ना भी मुश्किल नहीं। शैलू ने काम कर दिखाया था आपको। विजय, अरे अरमान आपको क्या हुआ? लगातार वाइड गेंदे स्कोर। अभी यानी 9 गेंदे अभी भी 22 रन की जरूरत। महेश शिंदे ने से वाइड करार दे दिया। 9 गेंदे 22 रन। 6 गेंदे 24 रन थे बापू, तब शैलू ने धुआंधार बल्लेबाजी की थी और फाइनल के अंदर पहुंचे। आपकी याद आई थी मुझे कि आपने भी इसी मैदान पर ऐसे ऐसे कारनामे अंजाम दिए आपने। बंटी मेरे से भी सोच रहे अपने माजी की तरफ। आ रहा हूं बंटी आपकी तरफ, घबराइए मत। ओहो, ये भी वाइड और वो भी वाइड। शिव सागर साहब वाइड ही वाइड, यानी बोनस ओवर यहां पर चल रही है। 9 गेंदे 21 रन। बंटी बेले से, यही बंटी बेले से, इनको मैं अभी भी अच्छी जानता हूं। काफी अच्छे फास्ट बॉलर थे। नौशक्ति के लिए उन्होंने काफी अच्छा योगदान दिया है। बल्लेबाजी भी कर लिया था, लेकिन गेंदबाजी के अंदर धार काफी अच्छी हुआ करती थी। बहुत बढ़िया गेंदबाज थे हमारे एडवोकेट बंटी बेले से। वो भी शायद अपने माजी के अंदर खोए हुए हमारे नवाज भाई के साथ, कि वो दिन क्या सुहाने थे, क्या मंजरनामा था यहाँ पर। शेखर आंकड़े भी बाग बाग हो रहे हैं कि मेरी भी धार इस मैदान पर हुआ करती थी, कि कितना मैं चिल्लाया करता था साथी भी खिलाड़ियों के ऊपर। याद आती है लोगों को, क्योंकि हाथी मरने के बाद भी 1.25 लाख का होता है। फिर से एक बार अरमान राइट हम और दी विकेट, और बहुत बढ़िया गेंद यहाँ पर, समझ न सके यहाँ। बाकी का काम विकेट कीपर ने किया। दोनों टीम के लिए यहाँ पर 50-50 मामला चला। आधा तेरा आधा मेरा, दिल धड़क रहे, मचर रहे, न जाने क्या क्या उचर रहे। क्योंकि शैलू ने इनिंग खेलने के बाद यहाँ पर अभी कह नहीं सकते कि मैच का नक्शा पलट सकता है, क्योंकि मोहसिन की इस पर मौजूद है। बहुत लंबा ओवर, जरमान अतिरिक्त की संख्या बढ़ती जा रही है। 8 गेंदे 20 रन और इमाद 5 वाइड गेंदे गई है। इमाद चिल्ला रहे यहां से, कमान इमाद। इमाद कह रहा है और एक वाइड फेंको। हमारे अब्बा के बल्ले से यानी गेंद बाहर नहीं जा रही है, तो कम से कम वाइड तो फेंको, इमाद कह रहा है। बहुत गौरव खोर से मैच को देखते हुए वो छोटा हमारा इमाद, छोटा मोहसिन, अपने वालिद मोहतरम को इन्हें उनका हौसला बढ़ा रहे। अब्बा जान अभी भी खेल के अंदर जान बाकी है, आप डरिए नहीं। ये देखो हाथ उठा के कह रहा है। 8 गेंदे 20 रन। अरमान आए यहां पर, गेंद नीचे से, क्योंकि रोशनी कम है, कह रहा हूं। 7 गेंदे 20 रन। प्रिंसेस शकीला ने यहाँ पर हमारे शिवसागर साहब टॉस जीतकर जो फील्ड का फैसला किया, कुछ मेरे को अच्छा नहीं लगा। यानी अंदाज अपना अपना हर किसी का ही रहता है, लेकिन आपको चाहिए कि आखिर में सूरज डूब रहा होता है, रोशनी कम होती है, तो बल्लेबाजी के लिए काफी दिक्कतें महसूस होती हैं यहाँ पर। और पहली बल्लेबाजी का पूरा पूरा फायदा यहाँ पर अजमेर ने उठाया। फिर से एक बार हमारा राइट आर्म ओवर द विकेट, यहाँ पर आए, ये भी खाली, वो भी खाली, सब खाली खाली। और आपको अरमान ने बोनस रन भी दिए थे। 6 गेंदे शेलू 20 रन।
18 रन की जरूरत यहाँ पर। फिर हिट मोहसिन, यहाँ पर हेलोजन तो लगाए गए लेकिन मैदान की तरफ नहीं, बापू की तरफ लगाए गए हेलोजन, क्योंकि हम बापू का हमारा चेहरा देख सके, कि नजर नहीं आती ना अभी दापोली के अंदर। अठारह रन की जरूरत। मोहसिन स्ट्राइक पर उनका कैच ड्रॉप हुआ था लेकिन नो बॉल था, कुछ डरने की बात नहीं थी। फ्री हिट अंपायर, हमारे डांसिंग अंपायर सुजी कह रहे फ्री हिट, राइट आर्म ओवर दी विकेट। लूंडा फाउंडेशन इनकी तरफ से पटकती हुई गेंद, गेंद यहाँ पर फाइनल की तरफ जा रही है, फील्डर वहां पर मौजूद। मोहसिन ने रन नहीं दो रही यहाँ पर, 18 रन की जरूरत। रोशनी कम गिर रही यहाँ पर। मोहसिन आपने टॉस जीत लिया था तो उस वक्त आपने बल्लेबाजी का फैसला करना चाहिए था, क्योंकि सूरज जल्दी यहाँ पर जाता है, क्योंकि यहाँ पर मार्च का, अगर मई का महीना होता, अप्रैल का होता तो गालिबन सूरज 7:20-25 पर डूब जाता है। मार्च का महीना चल रहा है, यहाँ पर सूरज जल्दी 6:45 को ही डूब जाता है। फिर से एक बार लोंडा फाउंडेशन इनकी तरफ से मोहसिन के लिए, मोहसिन तैयार इस गेंद का फैसला इस मैच का, और हवा के अंदर गेंद छक्का बजाओ। विकेट कीपर के पीछे गेंद जाती नहीं थी, याद है मुझे पूरा हो, और परेश को भी याद है वो मैच। 3 गेंदे 12 रन, कल चमन था आज उजरा हुआ, और देखते ही देखते क्या हुआ, अरे तेरा क्या होगा। और मोहसिन सागर साहब भी करे, ये भी मार सकते। 2 गेंदे 12 रन, कांटे का मुकाबला, 9 बॉल और वाइड रन नहीं जाना चाहिए। यहाँ पर लगातार 2 छक्के लगा पाते या नहीं। शैली इस मैच को जानते हैं कि खुद उन्होंने लगाए थे, अगर हमारे शैली की शिवसागर साहब कह रहे हैं अभी देखना है, मोहसिन ने बहुत कोशिश की आखिरी लम्हे पर लेकिन नाकाम रहे। सभी क्रिकेट दर्शक इस मैच को खड़े होकर देख रहे हैं। अभी देखते हैं कि दापोली चैंपियन लीग का कौन होगा चैंपियन, कौन बनेगा दापोली चैंपियन लीग का मालिक, प्रिंस शकीला या रजवीर तम और विकेट। और इसी के साथ अभी एक करिश्मा होना ही बाकी है, अगर 9 बॉल गिरती है तो, वरना इस मैच को रजवीर ने जीत लिया है और मैच उनकी तरफ ढल चुका है और प्रिंस शकीला हार के दाहिने पर पहुंच गई है। अभी एक ही करिश्मा हो सकता है, वाइड गेंद गिरती है और 5 रन आते हैं, जैसे इंग्लिश स्टार के मैच में हुआ था, वो 5 रन बन सके। यहाँ पर तर और जर की बात है यहाँ पर, लेकिन मुश्किल लग रहा है यहाँ पर। बॉलर सूझबूझ से गेंद रखते स्लो क्लियरी करेंगे और इसी के साथ इस मैच को रजवीर ने जीत लिया है और वो DCL यानी दापोली चैंपियन लीग के मालिक हो गए। यहाँ पर उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ।